सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या एफडीएच्या धाडी पडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यातून निष्पन्न होत आहे की कुठे किती भेसळ आहे. दुधाचा विषय आपल्याला समोर आलेला असेल की त्या दुधामध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ होती, ते रोखली गेली. याचं श्रेय प्रशासकीय अधिकारी जे या एफडीएचे आयुक्त आहेत श्री तुकाराम मुंडेजी यांना तर जातच. त्यांच्यामुळे लोक सजग होत आहेत. आणि आज आपण अशाच ठिकाणी एका आलेलो आहोत जे की आपण सगळेजण फळांचं सेवन करतो. केळी, सफरचंद, पेरू, इतर आणखीन बरेच फळं आहेत. आज आपण केळी कशी पिकवली जाते किंवा इतर फळं कसे पिकवले जातात त्या संदर्भात एका कोल्ड स्टोरेज मध्ये आलेलो आहोत. यासोबत दादा आहेत, त्यांचं हे कोल्ड स्टोरेज आहे. नाव काय तुमचं? सादिक बाबा. बर, मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस कच्चा माल घेतो, कच्चाच माल घेतात ना, कुठून घेतो? फ्रूट मार्केट मधून. आपला शेतकरी ते कॅरेट मध्ये भरून ज्यावेळेस आणतो त्यावेळेस आपण इथे कोल्ड स्टोरेजला डायरेक्ट घेऊन येतो. कोल्ड स्टोरेज. मग त्यानंतर त्याचं कशी प्रोसेस केली जाते पुढे? कोल्ड स्टोरेज त्याच्यामध्ये आले का मध्ये टाकतो आपण. कुठे? डब्यामध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतो. कॅरेटला तसंच थप्पी लावून ठेवतो. थप्पी लावून ठेवतो. आणि मग त्यावरती पावडर वगैरे काही काय पण नाही. बर. गॅस असते, सरकारी गव्हर्नमेंट मान्यता गॅस आहे. 1-2 मिनिटाचा सोडतो. बर. ते सोडल्यावर 4-5 दिवसामध्ये कलर येत असलं. कसा दाखवा? ते केळी एक फणी दाखवा. ही म्हणजे 5 दिवसापूर्वी एकदम हिरवी केळी होती, ती आता पिवळी झालेली आहे. 5 दिवस लागतात. 4-5 दिवस लागतात. मग ही ज्यावेळेस अशी पिकली जाते त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली व्यापाऱ्याला देतो. ही केळी पिकल्यानंतर किती दिवसात खाल्ली पाहिजे बरोबर? 4-5 दिवसानं. 4-5 दिवसामध्ये खाल्ली. 4-5 दिवसात. नाहीतर नंतर खराब होऊन जाते. खराब. टेमिंग झालं का खराब होऊन जात. सध्या याच्यावरती लेबर किंवा काही आपण शिक्का वगैरे मारत नाही केळीवरती? नाही, कॅड मध्ये नेतो शेतकरी मध्येच टाकतो. बाहेर देशाला जातं त्याला चालतं ती. आपल्या इथे काही आवश्यकता? आपल्याला आवश्यकता नाही. इतर सुद्धा काही आपण आणखी गोष्टी बघणार आहोत, त्या पुढे पाहूयात. तुर्तास यांनी कोल्ड स्टोरेजची माहिती दिलेली आहे. गॅस आहे शासनाचा, तो सोडला जातो आणि थंड ठेवलं जातं. केळीला जास्त थंड ठेवलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. टेमिंगच्या हिशोबाने ठेवलं जातं. मायनस ती सेफला वेगळं ठेवलं जातं, केळीला वेगळं ठेवलं जातं. बर, ठीक आहे. आणि कधी आपल्याकडे एफडीएचं इकडचं लातूरचं प्रशासन येतं हे चेक करण्यासाठी? येतो आपण, केव्हा पण येतो, कधी पण येतात. परमेश्वर सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या अन्न औषध प्रशासन विभागाने ज्या कारवायांचं सत्र सुरू केलेलं आहे ते खरंच मानावं तेवढं कौतुक कमी श्री तुकाराम मुंडे सरांचं खास करून. कारण की असा खमक्या अधिकारी मिळणं खूप गरजेचं होतं राज्याला. आणि त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी स्वतः, त्यांच्या विभागाने, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, भलेही कर्मचाऱ्यांची धावपळ प्रचंड होत आहे परंतु त्याचं फळ सुद्धा आपल्याला दिसत आहे, जाणवत आहे. त्याच्या अगोदर कधी एवढं भेसळ आपल्याला जाणवलीच नाही, दिसलीच नाही. लाखो लिटर दूध, लाखो लिटर काहीतरी खवा, लाखो लिटर तेलाचा साठा अवैध, म्हणजे भेसळ त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये. हे सर्व फक्त आणि फक्त एका खमक्या अधिकाऱ्यामुळे शक्य आहे. आणि असे अधिकारी म्हणजे श्री तुकाराम मुंडे सर खूप जबरदस्त असं आपण काम सुरू केलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जे फळगाडे आहेत, फळ विक्रेते आहेत, बिचारे हातावरचं पोट आहे त्यांचं, परंतु त्यांना जे विकणारे जे गोडाऊनचे जे मालक आहेत, मेन व्यापारी मोठे, शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेतात, त्यावरती प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांचा केमिकलचा भडीमार करतात का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की आपण फळं खातो, लहान मुलं खातात, वयोवृद्ध खातात, आपण सगळेजणच खातो, त्यावरती सुद्धा अंकुश असावा असं मला वाटतं. मी त्याचा रियालिटी चेक सुद्धा केलेला आहे. मला काही ठिकाणी व्यवस्थित वाटलं तर काही ठिकाणी थोडीशी शंका आली, परंतु ह्याचा मागोवा, ह्याची सत्यता तपासायचं काम एफडीएचं आहे. आणि मला आशा आहे की लातूर एफडीएची जी टीम आहे ती नक्कीच हे सर्व करेल. जे खरंच ओरिजिनलिटी म्हणजे ओरिजिनल शासनाच्या नियमात बसून, एफडीएच्या नियमात बसून काम करतायत, त्यांचं अभिनंदन, कौतुक. परंतु जे कोणी अशी भेसळ करत असतील, अशा भेसळखोरांवरती कारवाई करून त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सर्वसामान्यांना विषमुक्त खाद्य आपण प्रोव्हाइड करायचं आहे, ना की विष त्यांना द्यायचं आहे.